हाय फ्रेंड्स, स्ट्रॉबेरीचा सीझन आलेला आहे, तर आपण स्ट्रॉबेरी शॉर्ट्स बनवूया. तर इथे मी छोट्या छोट्या अशा स्ट्रॉबेरी कट करून घेतलेल्या आहेत. या आपण मिक्सरवरती फिरवून घेऊया आणि थोडेसे तुकडे शेवटी ठेवायचे आहेत, जे आपल्याला शॉर्ट बनवण्यासाठी वापरायचे आहेत. तर आता हे मिक्सरवरती फिरवताना मी याच्यामध्ये गुलकंद 2 चमचे घालते आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्ही मध वापरू शकता किंवा साखरसुद्धा वापरू शकता. मला शुगर वापरायची नव्हती म्हणून मी गुलकंद वापरला आहे. त्याची चव पण छान येते. तर आता हे मिक्सरवरती फिरवून झालं की आपण शॉर्टचे छोटे ग्लास घेऊया किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते घ्या. इथे मी पहिल्यांदा स्ट्रॉबेरीचे तुकडे घालते 3-4. त्यानंतर आपण जो मिक्सरवरती क्रश करून घेतलेला आहे गुलकंद प्लस स्ट्रॉबेरी ते घालायचं. नंतर वरनं थोडंसं दूध ओतायचं, जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं, किंवा तुम्ही स्ट्रॉबेरी आणि दूध असं एकत्र पण मिक्सरवरती फिरवून घेऊ शकता. तो सुद्धा ऑप्शन तुम्हाला इथे ट्राय करता येईल. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे करू शकता. यानंतर आपण परत थोडेसे स्ट्रॉबेरीचे 2-3 तुकडे ह्याच्यावरती टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण टाकूया काजू, बदाम आणि पिस्ता असे ड्रायफ्रूट्सचे तुकडे. हे पण ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला किंवा जे आवडतील ते ड्रायफ्रूट्स ॲड करा, किंवा अजून काही वेगळं तुम्हाला कॅडबरी क्रश वगैरे आवडत असेल ते पण तुम्ही इथे ॲड करू शकता. स्ट्रॉबेरी आईस्क्रीम ॲड करू शकता. तर हा क्रश मी परत एकदा इथे घालते आणि असे आपले स्ट्रॉबेरी शॉर्ट्स तयार झालेले आहेत. रेसिपी खूप इझी आहे, नक्की ट्राय करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.